पहिली तर सूचना आहे, मी डॉक्टर नाही, ॲडव्होकेट आहे. आजच्या या अखिल महाराष्ट्र मूर्तिकार महासंमेलनात उपस्थित असलेले आपले अध्यक्ष अभय म्हात्रेजी, सचिव प्रवीण बावधनकरजी, प्रशांत देसाईजी, आपले शास्त्रज्ञ डॉक्टर गाडगीळजी, पराग चव्हाणजी, सुरेश सरनोबतजी, जयेंद्र साळगावकरजी, आमचे मित्र हितेश जाधव, अविनाश जाधव, जितेंद्र राऊत, मंचावर आणि समोर उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मातांनो, आज माझ्या विघ्नहर्त्याच्या मूर्ती घडवणाऱ्या माझ्या या मूर्तिकारांसमोर या महासंमेलनामध्ये मला यायची संधी मिळाली आणि तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेऊन मला मनापासून आनंद झाला. तो एवढ्याचसाठी मला आनंद का झालाय समजून, तो एवढ्याचसाठी की जीवन उद्धाराची आदिशक्ती म्हणजे गणपती आहे. जे लोक संस्कृती, प्रथा, परंपरा याबरोबर आध्यात्मिक आणि देवदेवतांच्या अन्य विषयातील उपास्य दैवताचं ज्ञान ठेवत असतील, ते माझ्या या मताशी सहमत होतील की प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा उद्धार करणारी महाशक्ती ही आमच्या गणपती बाप्पामध्ये आहे. आणि मग ज्या वेळेला यावर विश्वास ठेवला जातो की संपूर्ण निसर्ग, संपूर्ण विश्व ज्या एका गोष्टीत सामावलंय ते म्हणजे ओम, आणि मग त्या ओमची फोड यावर अभ्यास केलेल्या लोकांनी हिंदू संस्कृतीत जी मांडली आहे ती म्हणजे अ उ म ओम. मग या विश्वाची पूर्ण ताकद जर ओम मध्येच असेल तर या ओमची सर्वस्वी ताकद, शक्ती जर कोणा एकात असेल तर ती तुमच्या आणि माझ्या ओंकारामध्ये आहे. आणि ते ओंकार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, आपला गणेश आहे. आणि आज मी या ठिकाणी कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाही, किंबहुना तशी ताकीद मला मंचावरच्या लोकांनी दिली. काय फरक, आणि म्हणून राजकीय जोडे बाहेर काढून मी आलोय. मी आज आलोय तर एक गणेश भक्त, गणरायाचा कार्यकर्ता आणि गणपतीचा सेवक म्हणून आलेलो आहे. वाटलंच तर सरकार म्हणून बोलेन, सरकारची बाजू बोलणार नाही. मी तुमच्या महासंमेलनात नव्हे तर आपल्या महासंमेलनात गणेश भक्तांची बाजू बोलायला आलेलो आहे. आणि वकील असल्यामुळे मी काय बोलतो याचं मला भान आहे. आणि म्हणून या जीवन उद्धाराच्या आदिशक्तीचे, माझ्या ओंकाराचे, या विश्वाच्या शक्तीचे जर कोणी निर्माते असतील, मूर्ती रूप घडवणारे असतील तर ते पावन हात मला तुमच्या हातात दिसतायत. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी नमस्कार करतो.
तुमचे हात या माझ्या गणरायाची मूर्ती बनवतात. ज्या गणरायाच्या मूर्ती समोर केवळ 10 दिवस नाही, 10 दिवस तर आमचा उत्सव आहे, 11 दिवसाचा आमचा उत्सव आहे. पण रोज सुद्धा तुम्ही बनवलेल्या मूर्तीच्या समोर नतमस्तक होऊन दिवसाची सुरुवात करणारे या जगामध्ये करोडो आणि करोडो लोक आहेत. आणि म्हणून ती ताकद तुमच्या हातामध्ये आहे, ते पावित्र्य तुमच्या हातामध्ये आहे, ती संस्कृती रक्षक तुमच्या हात आहेत, ती प्रथा परंपरा पूरक तुमच्या हात आहेत, ती लोकांना माया आशीर्वाद देणारे तुमच्या हात आहेत. तळटीप म्हणतोय एवढा हाताबद्दल यापूर्वी कधीच मी बोललेलो नाही. काही लोकांना कळलं नाही. आणि म्हणून तुमच्या हातावर मला अभिमान आहे. आज या सगळ्या महासंमेलनात तुम्ही वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली असेल. मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे, गेली 30 वर्ष सातत्याने गणेश भक्त गणसेवक म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव तोही पीओपीच्या मूर्तीचा करणारा हा आशिष शेलार आहे आणि यापुढे करेल. आणि यापुढेही करेल. कोणी महानगरपालिकेचा अधिकारी ऐकत असेल तर ऐकू द्या, कोणी पोलिसांचे लोक नोट करत असतील करू द्या, न्यायालयापर्यंत जरूर पोचवा. पण जी गेली 30 वर्ष प्रथा परंपरा आम्ही करतो आहोत, ती प्रथा परंपरा कुठेही झुकू द्यायची नाही, ही भावना घेतल्यावर आशिष शेलार तुमच्या समोर आज गणेश भक्त. आणि म्हणून या सगळ्या लढ्यामध्ये खूप मोठी एक पार्श्वभूमी आहे. मी तर म्हणेन खूप मोठं षडयंत्र आहे. या षडयंत्राचा आणि कटाचा एक एक पापुद्रा मी या ठिकाणी उघडणार आहे. या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट मंत्री आदितीताई तटकरे आल्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. या आदितीताई लाडकी बहिणीचा कार्यक्रम करतात. आदितीताई लाडके भाऊ तुमची वाट बघतात इथे. आणि मग एक एक गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे. आणि ती ह्यासाठी सांगायची आहे कारण हे सगळं जे मी सांगतोय किंवा सांगणार आहे ते मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना सांगून त्यांची परवानगी घेऊनच तुमच्या समोर या ठिकाणी बोलायला आलो. हिंदू सणाच्या विरोधात, आमच्या प्रथा परंपरेच्या विरोधात, आमच्या संस्कृतीच्या विरोधात, आमच्या भावनांच्या विरोधात, त्या ठिकाणी आमच्या उत्सवाच्या विरोधात दिवसागणिक एक एक कट कारस्थान पुढे होताना मला दिसतंय. 8वा ते दिवस ज्या वेळेला नवरात्री आणि गणपतीला इवन दहीहंडीला परमिशन घ्यायची जरूरतच लागायची नाही. ना पोलिसांची ना बीएमसीची. चाळीतले आमचे सगळे गोविंदा आम्ही एकत्र यायचो, आयना की बायना करायचो, आमचा थर लावायचो, आमची अंडी फोडायचो, आलेल्यातनं आम्ही आमचा श्रमपरिहार करायचो. ना पोलीस ना कोर्ट ना परवानगी. मैदानामध्ये उत्सव साजरे करायला हळूहळू पहिलं कटकारस्थान सुरू झालं
आणि गणेशोत्सव जुने असतील तर मैदानात केले अलाउड, पण नवरात्राचे दांडिया असतील किंवा गणपती असेल तर वॉर्ड ऑफिस महापालिकेतलं मुंबईचं म्हणतोय, आता राज्यभरातली लोक आली आहेत. पूर्वी आमच्या मुंबई महापालिकेत परवानगीची गरज नव्हती, आता परमिशन घ्यायला लागते कमिशनरची. का परमिशन घ्यायला लागते? पहिलं कारस्थान तिथून सुरू झालं, त्या ठिकाणी तेवढं थांबलं नाही. कारखान्याच्या जागा, मूर्तिकारांना मूर्ती बनवण्यासाठीची जागा. साळगावकर साहेब, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, जाधवला तर माहित आहे आणि जितू तर माझ्याबरोबर राहिलाय. माझ्या बाजूच्या खोलीत सुर्वे राहायचे, ज्यांचा गणपतीचा कारखाना होता. सुट्टीच्या दिवसात चिंचपोकळीच्या त्या कारखान्यामध्ये त्याला मदत करायला संजय सुर्वे आणि संतोष सुर्वेला मी जायचो. कारखान्यात लहानपण काढलेला माणूस आणि कुठली बंदी नव्हती. मग दुसरं आमच्यावर आक्रमण झालं, कारखान्यांना साठी जागाच मिळू नये, जागेच्या परमिशन मिळायच्या नाहीत, मिळत नाहीत. हा आमचा पराग, तो हा तुमचा पराग. इथे कार्यक्रम करतो त्याला विचारा परवानगी मिळायला किती कष्ट करायला लागतात. केवळ गणपतीच्या मूर्त्यांचं एक्झिबिशन, विक्री आणि ठेवण्यासाठी. हे दुसरं आक्रमण झालं. मग तिसरं, जस्टिस अभय ओक, मी नाव घेऊन सांगतो हितेश, या जस्टिस अभय ओक यांच्या समोर एक पिटिशन दाखल केलं आणि त्या पिटिशन करणाऱ्या ठाण्यातल्या बेडेकरवाल्याने, बेडेकर म्हणजे तो लोणचेवाला नाही हा, आता त्याच्यावर राग काढाल. त्या बेडेकरने ऍप्लिकेशन केलं, सांगितलं हे गणेशोत्सववाले जे आहेत, नवरात्र उत्सववाले जे आहेत, हे गोविंदावाले आहेत, हे माझ्या रस्त्यामध्ये अडकाठी आणतात. अरे वेड्या, त्याला मी म्हटलं गणपती सार्वजनिक सुरू झाला 125 वर्षापूर्वी. अरे रस्ते अस्तित्वात नव्हते त्यावेळेला आमचा सार्वजनिक गणेशोत्सव हा साजरा केला जायचा. रस्ते कुठले अडतायत? म्हणे गोविंदाने अडले, गणपतीने अडले, नवरात्राने अडले. त्या जस्टिस अभय ओक यांनी त्या दिवशी, त्या वर्षी तर 16-17 वर्ष आहे, असे आदेश दिले की कोणालाच महापालिका किंवा त्या ठिकाणच्या तुमच्या जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील आणि पोलीस यांनी सणासाठी परवानगी देऊच नाही. का बाबा? रस्ता अडतो म्हणून? का बाबा? कोणाला तरी अडचण होते म्हणून? अरे आमचा गणराय तर दुसऱ्याच्या आयुष्यातलं विघ्न संपवणार आहे, तो दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये अडचणी आणूच शकत नाही, आणूच शकत नाही. त्या ओक समोर कोर्टाची केस लढताना काही मंडळी होती, आज अभिषेक आला नाही पण इथे तुला माहिती आहे, सरनोबतला माहिती आहे, त्या जस्टिस अभय ओकने कंटेम्प्ट पिटिशन काढलं, पण आम्ही सरकार मागे हटलो नाही. या मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की सरकारने, खाजगी पक्षकाराने बाजू ठेवणं आणि हेतू आरोप करणं वेगळी गोष्ट आहे, पण महाराष्ट्र सरकारने न्यायालयावर एका अर्थाने हेतू आरोप केले आणि आम्ही कोर्टाला सांगितलं या न्यायपीठासमोर गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांना न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही. आमची केस इथून ट्रान्सफर करा. कुठल्याही वकिलाला विचारा, सरकारने न्यायाधीशासमोर, न्यायपीठावर अविश्वास दाखवला तर तो जज, तो न्यायाधीश
त्या केस मधून स्वतःला मोकळा करून घेतो, रिक्यूज करतो. पण या हिंदू सण विरोधी वातावरणाचे शिकार कोण कोण बनले? जस्टिस अभय ओक, त्या दिवशी मी कोर्टात होतो. मी त्यांच्या आदेशावर टिप्पणी करत नाहीये, माहिती सांगतोय. ते म्हणाले मी ही केस सोडणार तर नाहीच, मी हिअरिंग पण थांबवणार नाहीच. हसत हसत म्हणाले या माझ्या समोरच सुनावणी करा, मीच निर्णय दे. हा विरोध आणि भूमिका होती. सरकार म्हणून आम्ही चीफ जस्टिस समोर गेलो, मुख्य न्यायाधीशांसमोर गेलो. चेल्लूर मॅडम होत्या, त्या चेल्लूर मॅडमला विनंती केलं की हे न्यायाधीश आणि हे न्यायपीठ आम्ही गेल्या काही तारखांपासून बघतोय, पोलिसांना आणि महापालिकांना, जिल्हा परिषदेला, नगर परिषदेला, नगरपालिकेला गणेशोत्सवाच्या परवानग्या देऊच नका, या पद्धतीची भूमिका मांडताय. आम्हाला इथे न्याय मिळणार नाही. मुख्य न्यायाधीशाने आमची बाजू ऐकली. न्यायाधीश बदलले, गणरायाचा आशीर्वाद झाला. पण पहिल्यांदा असं घडलं, मुंबई उच्च न्यायालयातल्या ओरिजिनल साइडच्या वकिलांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गणेश भक्तांची तुम्ही बाजू घेताय म्हणून, गणेश उत्सवाची बाजू घेताय म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या विरोधात ठराव केला. हे तुम्हाला कळलं पाहिजे. इथपर्यंत तुमची बाजू लढवणारे कार्यकर्ते आम्ही आहोत. आणि यापुढे पण देवेंद्रजी असो, आम्ही असो, हीच बाजू लढवू, याबद्दल काही दुमत नाही. नशीब त्या गोविंदाच्या मॅटर मध्ये भूषण गवई साहेब आले, वकील जज, आणि तुषार मेहता आम्ही वकील आणले आणि ऑर्डर झाली. गणपती त्यावेळेला सुटले, दहीहंडी सुटली. मग नवीन पिटिशन समोर आली. त्या अगोदरचं चौथं आक्रमण होतं ते म्हणजे आमच्या महानगरपालिकेतल्या मुंबईच्या लोकांनी शाडू वाटायला सुरुवात केली. आम्ही शाडूच्या विरोधात पण नाही आहोत, ज्यांना शाडू वापरायचं त्यांनी शाडू वापरू द्या. पण मुंबई महापालिकेने त्यावेळेला की ज्यामध्ये शाडू तुम्ही घ्या, माती तुम्ही घ्या, तुम्ही याने मूर्त्या बनवा, पीओपीच्या मूर्त्या नको, हे इनडायरेक्टली त्यावेळेला भूमिका घेतली. चौथं आक्रमण झालं. बरं, भूमिका घेतली तर घेतली. गाईडलाईन कोणाच्या? CPCB आणि मग MPCB, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. बरं, कधी कधी मला कळत नाही, या अथॉरिटीज ज्या आहेत, या अथॉरिटीत एक वाक्यता तरी आहे का? या CPCBच्या वर जर कोणाला अपील करायचं असेल तर अपील म्हणून जे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल NGT आहे, त्या नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने आजपर्यंत तरी, गाडगिरी साहेब मी चुकत असेल तर करेक्ट करा, NGTने आजपर्यंत तरी POP विषारी आहे असं कधीच म्हटलेलं नाही. असं कधीच म्हटलेलं नाही. उलटा गुजरात राज्य NGTला घेऊन त्याच्या आदेशाने उच्च न्यायालयासमोर गेला आणि सांगितलं POPच्या मूर्त्या बनतील, POPच्या मूर्त्या विसर्जित होतील, POP वापरणं अयोग्य आम्हाला मान्य नाही, तुमचे आदेश बाजूला ठेवा. हे आदेश गुजरात सरकारने मिळवले, हे गुजरात सरकारने मिळवले. पण महाराष्ट्रात अतिशहाणे निघाले, काही लोक अतिशहाणे निघाले. आज राजकीय मला बोलायचं नाही, मी म्हणून मी कोणाबद्दल बोलत नाही, बोलणार पण नाही. मग महापालिकेने शाडू वाटप केलं, मग हळूहळू कारखान्याला जागा देणं बंद केलं, मूर्तिकारांना जागा मिळणं बंद झालं, मूर्ती विकणारे त्यांना जागा देणं बंद केलं, रस्त्यावर बसू नको म्हणून
कारवाई सुरू केली. एक 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 आमच्या हिंदू सणांच्या विरोधामध्ये हे षडयंत्र पुढे होत गेलं. CPCB ची गाईडलाईन म्हणजे काही बंधनकारक जगातलं सगळ्यात मोठं ज्ञान आहे असं समजून महाराष्ट्र सरकार मधल्या बसलेल्या अधिकाऱ्यांनी आणि MPCB ने त्याला उचलून धरलं. मी मंत्री म्हणून त्या सर्व तत्कालीन अधिकाऱ्यांचा तुमच्या समोर मीडिया समोर जाहीर निषेध करतो, त्रिवार निषेध करतो. त्याचं कारण पण आहे. त्याचं कारण आहे कुठल्या अभ्यासाच्या आधारावर तुम्ही म्हटलं. बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, पुरावा दे, वैज्ञानिक बाजू सांग, त्या विरोधात आमची बाजू ऐकून घे. या सगळ्या गोष्टीला कुठे वाव न देता थेट निर्णय केला. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, अन्य नगरपालिका महानगरपालिकामध्ये कारवाई सुरू केली. शाणी लोक कोर्टात गेली. 1.5 शाणे तर पोचलेच होते. हे 1.5 शाणे कोर्टात जाऊन एक एक ऑर्डर घेत बसले. त्या नागपूरच्या पीठाने तर सुमोटो म्हणजे स्वतःहून या विषयातली केस सुनावणी केली. आणि मग सांबरे साहेबांची ऑर्डर आहे, बरोबर आहे ना, की सार्वजनिक गणेशोत्सव POPचे बंद. सार्वजनिकच म्हटलंय. माझा सवाल आहे या मीडियाच्या माध्यमातून राज्यातल्या अधिकाऱ्यांना, समजा वादापुरता धरू कोर्टाची ऑर्डर आहे, बरोबर आहे असं मी म्हणत नाही, पण कोर्टाची ऑर्डर आहे तर ती घरगुती गणपतीच्या मूर्त्या बनवायला कुठे थांबवत नाहीये. ती घरगुती गणपती POPच्या मूर्त्या बनवू नका असं म्हणत नाही. मग तुम्ही कारखान्यावर कारवाई का करताय? तुमची कारखान्यावरची कारवाई काय? आणि सार्वजनिकवर तुम्ही टाकलेली POPची बंदी आम्हाला मान्यच नाही. ती कोर्टासमोर आम्ही जाऊन मांडणारच आहोत. ती कोर्टासमोर जाऊन मांडणार. आज त्याचा उपयोग घेऊन काही 1.5 शाणे मुंबई उच्च न्यायालयात गेले. या मुंबई खंडपीठासमोर गेले. मुख्य न्यायाधीशांनी तर या मागी गणेशोत्सवाच्या संदर्भात आदेश दिले, पण ते मागी पुरता होते. या सगळ्या कटकारस्थानाच्या भूमिकेच्या मागे मूलभूत प्रश्न जो आहे तो हा आहे. एवढी मोठी केस उभी केली, एवढा मोठा बागोलबुवा उभा केला, एवढे आमच्यावर आरोप केले, एवढा आमच्या रोजगारावर पाय दिला, एवढा आमच्या कामाला लागलेले हात बंद केले, एवढा आमच्या आर्थिक स्तोत्रावर गदा तुम्ही आणली. ते POP योग्य की अयोग्य याचा अभ्यासच नाही केला. काच नाही. आमच्या या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. या गाडगडी साहेबांसाठी टाळ्या वाजवा. आणि अन्य कोण दोन अजून? प्रमोद मोगे आणि शुभांगी जैन आणि मोहन डोंगरे या लोकांनी अभ्यास केला, पण यांचं कोणी ऐकायला तयार नाही. आणि म्हणून मी आज समोर तुमच्या 2 गोष्टी मांडतोय. आज मुख्य न्यायाधीशांनी मुंबई खंडपीठाच्या जे आदेश मागी गणेशोत्सव विसर्जनाच्या पुरता, बनवण्यापुरता, विक्री करण्यावर बंदी घालण्यापुरता जे दिलेत त्याच्या विरोधात भूमिका महाराष्ट्र सरकार कोर्टात तुमच्या बाजूने मांडेल हे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगायला लागेल. AGला उभं करेल, ऍडव्होकेट जनरल किंबहुना त्याच्यापेक्षा आवश्यक असेल तर अजून कोणाला उभं करेल. पण आम्ही कोर्टामध्ये सरकारची काय आधी तिथे बरोबर बोलतोय ना, कारण महायुतीच आहे ना, पण आता पार्टी बोलत नाही. फरक माझ्याकडे बघतो.
सरकार कोर्टामध्ये 20 तारीखला याबद्दल पीओपीच्या म्हणजे विना अभ्यासाविना केलेल्या बंदीच्या विरोधातलीच भूमिका घेईल, तुमच्या बाजूची भूमिका. मला ज्या वेळेला ही जाधव आणि आमची सगळी मंडळी भेटली, 10-15 दिवसापूर्वी भेटले त्यांचे वकील मुळे आणि सगळी मंडळी भेटली, मी तोपासून बेचैन होतो की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे, काय करायचं. आणि मग दुसरी गोष्टी माझ्या हातात सापडली, सभागृहात आदितीताई तुम्हाला म्हटलं मी मांडतो, ती म्हणजे जर मी दुसऱ्यावर आरोप करतोय की तुम्ही अभ्यास नाही केला, तर पीओपी जर गुजरातमध्ये बॅन नसेल तर महाराष्ट्रात सुद्धा तो पूरक असेल, त्याचा अभ्यास तर केला पाहिजे की नाही, तसा रिपोर्ट हवा की नाही, तशा भूमिका मांडल्या गेल्या पाहिजेत की नाही. त्या बेचैनीमध्ये माझ्या लक्षात आलं की सरकारने आणि देवेंद्रजींनी तर मला सांस्कृतिक कार्याबरोबर माहिती तंत्रज्ञानाचं खातं पण दिलंय. माहिती तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, भले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल पण टेक्नॉलॉजी आहे. मग मी जरा खोदत गेलो, मग लक्षात असं आलं की अरे माझ्या खात्याच्या अंतर्गत एक आयोग आहे, खरं तर तो विधिमंडळाच्या अंतर्गत आहे, पण तो आयोग आहे ज्याचं नाव आहे राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग. मग मी त्याच्या अजून मुळाशी गेलो. इथे आयोगाचं काम काय आहे, तर आयोगाचं काम आहे सामाजिक आर्थिक विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार करण्याचं काम करेल. मी म्हटलं अरे ही करोडोची माझी जर मूर्तिकारांची इंडस्ट्री याच्या आर्थिक पायबंदी जर कुठलं बिना टेस्टिफाईड अशा पद्धतीच्या बंदीमुळे येत असेल, तर माझ्या मूर्तिकारांच्या आर्थिक उन्नतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून एक कमिटी नेमणं आवश्यक आहे की जे सांगेल पीओपी योग्य आहे की अयोग्य आहे, आमचं म्हणणं योग्य आहे. आज पत्र घेऊन आलो मी, त्या आयोगाला पत्र लिहिलं 7 मार्चला आणि त्यांना त्यामध्ये म्हटलं की आपण या सद्यस्थितीत प्लास्टर ऑफ पॅरिस ह्या आजच्या आधुनिक जीवनशैलीतील महत्वाचा घटक जो आहे, हा घटक विविध बाबीच्या निर्मितीमध्ये, उदाहरणार्थ मूर्ती घडवणे, निवासी व कार्यालय आंतरिक सजावट यातही वापरला जातो. चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा स्टेज बनवताना पीओपी वापरला जातो. या बहुविध बाबीमध्ये अविभाज्य घटक आहे. आणि थोडक्यात या अनुषंगाने मूर्तिकार आणि अन्य इंडस्ट्रीच्या बाबतीत जो गैरसमज पीओपीच्या वापराबद्दल काही शाण्या दीडशाण्यांनी लावलाय, तो स्पष्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्ही कमिटी नेमा. आणि आश्चर्य काय, आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद काय माहितीये, मंत्री म्हणून मी आयोगाला पत्र लिहिलं, निर्देश दिले, आणि आदितीताई म्हणजे आध्यात्मिकरित्या असं म्हटलंय, मी तरी मानतो, साळगावकर म्हणतील शाण्या माणसाने गणपतीच्या विरोधात वाटेला जाऊ नये. आणि मग गणरायाचाच आशीर्वाद. 7 तारखेला मी पत्र लिहिलं, 11 तारखेला मला रिप्लाय आला. रिप्लाय पण कोणाचा आला, तुम्ही नीट आहे का, त्याचा उपयोग तुम्हाला उद्या कोर्टात करायचा. आजच आलाय, गणपतीचाच आशीर्वाद आहे. मी रिप्लाय वाचतो. आयोगाच्या वतीने उत्तर आलं, आपण माननीय श्री शिलार साहेब, आपण राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगास भेट दिली व आयोगाच्या कामाचे अवलोकन केले. या कार्यक्रमात रुची दाखवली, याबद्दल मी आपला आभारी आहे.
आपले दिनांक 7 मार्च 2025 से प्लास्टर ऑफ पॅरिस POPचा वापर व त्या अनुषंगाने उद्भवणारे पर्यावरण व उपजीविकेशी निगडित प्रश्न संबंधितचे पत्र मिळाले। या संबंधी एक सर्वंकष अभ्यास अहवाल तयार करण्याची एक तज्ञ समिती गठन करत आहोत। हा अहवाल मिळाल्यावर तो आपल्याला पाठवूच, पण प्रामुख्याने हा प्रश्न POPच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित केल्याने होणाऱ्या जलप्रदूषणापुरता मर्यादित असून निवासस्थाने, कार्यालय, इतर सजावटीबद्दल विल्हेवाटीचा प्रश्न इतर बांधकाम कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्नासारखा आहे। याचा अर्थ या पत्रातच इनडायरेक्टली म्हटलंय की मूर्ती बनवणं आणि मूर्ती करणं हे अयोग्य नाही असं मी समजतो। असेल तर जलस्रोत हा विषय पुढचा आहे आणि तज्ञ समिती गठीत करून अहवाल देऊ। हे उत्तर कोणी लिहिलं माहितीये? या अधिकाऱ्यांना डोकं असेल तर हे नाव ऐकल्यानंतर हा रिपोर्ट येईपर्यंत कारवाई करण्याची हिम्मत राज्य सरकार मधला किंवा महापालिकेतला कोणताच अधिकारी करणार नाही। हे उत्तर स्वतःच्या सहीने लिहिलंय त्या वैज्ञानिकाचं, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे डॉक्टर अनिल काकोडकर। जगात नामांकित असलेल्या अनिल काकोडकरांनी जर तज्ञ समिती नेमली आणि त्याचा अहवाल येत नाही तर डोंबलाची बंदी तुम्ही आणताय, कशाची बंदी तुम्ही आणताय? आणि म्हणून एक एक पावलं आपण पुढे टाकतो। न्यायालयीन टाळं सुद्धा उघडावं यासाठी सरकारची भूमिका, आणि आता हा आयोग आणि हे उत्तर आणि या मंत्र्यांनी लिहिलेलं पत्र हे तर सरकारचीच भूमिका आहे ना। मग सरकार बंदी कसं आहे? मला एवढंच बोलणं सोयीचं आहे, कारण कोर्टातल्या बद्दल आता इथं बोलणं सोयीचं ठरणार। मी आज तुमच्या महासंमेलनानंतर मी आणि आदितीताई दोघं मिळून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि या निकाल लागापर्यंत कुठल्याही मूर्तिकाराला आणि कारखान्यावर कारवाई करणार नाही हे आदेश सुनिताई सांगणार, हे आदेश सांगणार। आणि नंबर 2, मी स्वतः MPCBला आता पत्र लिहिणार आहे। आदिताई तुमचंही द्या, कारण भाऊ बहिणीचं एकत्र गेलं तर जरा जोर होतो। आणि MPCBला सांगू तुम्हाला अभ्यास करायचा तेव्हा करा, पण आता अनिल काकोडकर साहेबांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे, तज्ञ समिती नेमली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तो रिपोर्ट हेच सांगेल POP विषारी नाही, POP हा अयोग्य आहे हे म्हणणं चुकीचं आहे। आणि तो निर्णय येईपर्यंत तुम्ही कारवाई करू शकत नाही। आणि तिसरी गोष्ट, न्यायालयासमोर 20 तारखेला असेल किंवा पुढची तारीख असेल, यासाठी सरकारची भूमिका, लोकमान्य टिळक हे जनक होते, जहालमतवादी होते। लोकमान्य टिळकांच्या जहालमतवादासमोर राज्य सरकारने गणेशोत्सवाच्या बाबतीत न्यायालयासमोर मवाळ भूमिका ठेवावी ही आम्ही त्या ठिकाणी मान्य करतो। आणि कार्याध्यक्ष आशिष शेलार उचलेल, बेस्ट अध्यक्ष इथे बाजूला बसलेत, चेक त्यांच्या सेने। आणि म्हणून आता लढाईत तुम्ही एकटे नाहीत, तुमच्या लढाईत आदितीताई आहे, मी आहे, या राज्यातील सर्व गणेश भक्त आहेत। आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याशी बोलून मी तुमच्या समोर ही भूमिका मांडायला आलोय। आता गणरायाकडे आपण प्रार्थना करूया, आपल्या या उत्सवामधलं विघ्न लवकरात लवकर दूर होऊ दे रे गजानन, आणि ते दूर होईल एवढं त्या ठिकाणी आशा बाळगतो। धन्यवाद।
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश.